तर नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात तुमचा आवडता चॅनल संभव क्रिएशन. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे इयत्ता 6वी आणि मम्मी बाबा पेपरला बसलेले विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त व्हिडिओ. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी झाडाचे पानांमधील शिरा, पानांचे प्रकार आणि मुळांचे प्रकार आपल्याला सांगणार आहे. आणि झाड एकदल आहे का द्विदल हे देखील ओळखण्यास सांगणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्याला एक पिंपळ पान दाखवत आहे. मित्रांनो, आपण पाहू शकता की हे एक पिंपळ पान आहे आणि आपण याच्यामध्ये जी एक शीर पाहताय ही मध्य शीर म्हणजे मुख्य शीर आहे. ही पानाच्या मधोमध असते. हे सगळ्यात पानांच्या मधोमध असते आणि आपण ही जी कडन शिरा पाहू शकता या शिरा उपशिरा आहेत. आणि मी तुम्हाला ठळक दिसण्यासाठी मागच्या बाजूने दाखवतो, हो का? आता आपण हे मधली मध्यम शीर किंवा मुख्य शीर पाहू शकता आणि या उपशिरा आहेत. तर मित्रांनो, पिंपळ पान हे जाळीदार प्रकारचे पान आहे. आपण पाहू शकता या पानाच्या मध्ये जाळीदारपणा आपल्याला आढळून येतो. तर मित्रांनो, या प्रकारच्या जाळीदार प्रकारच्या पानाचे झाड हे प्रामुख्याने सोटमुळ असते. तर मित्रांनो, मी आता तुम्हाला सोटमुळ याचे एक उदाहरण दाखवणार आहे. तर मित्रांनो, हे झुडूप आहे आणि या झुडपाची पाने देखील जाळीदार प्रकारची आहेत. आपण पाहू शकता. तर मित्रांनो, या झुडपाचे जे मूळ आहे ते सोटमुळ मूळ आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी झाडाचे खोड संपते आणि इथनं खाली जे मूळ चालू होते आपण पाहू शकता. इथे झाड आणि खाली मूळ ते हे आहे, हे झाडाला आधार देण्याचे काम करते व मातीत टाईट धरून राहते. यामुळे ह्याला सूतमुळ म्हणतात व हे जी कडन मुळे आपण पाहू शकता ही उपमुळे आहेत. तर मित्रांनो, आपण आता आपण आता समांतर शिरांचे प्रकार पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण पाहू शकता की ही गवताची काडी आहे. याच्यामध्ये देखील मध्यम शिर आहे आणि कडला उपशिरा समांतर आहेत. म्हणून मित्रांनो, या झाडाचे मूळ तंतुमय आहे. आपण पाहू शकता या मुळात जाळीदार पाना जास्त प्रमाणावर आढळून येतो व याच्या मधोमध आपल्याला जाड असे छोटे मूळ पाहायला मिळत नाही. म्हणून याला आपण तंतुमय मूळ असं म्हणतो. तर मित्रांनो, आपण तंतुमय मुळाचा आणखीन एक उदाहरण पाहूया. मित्रांनो, हे कर्दळीचे पान आहे. आपण पाहू शकतो की या मध्यम रेषा व त्याच्याकडे समांतर आहे आणि हे झाड एक कंद झाड आहे. मित्रांनो, आपण पाहू शकतो याचे देखील मूळ तंतुमय प्रकारचे आहे. आणि मित्रांनो, आपल्याला या झाडाचे पुनरुत्पादन करायचे असेल तर आपण या झाडाचा एवढा भाग कापून पुन्हा लावला तर हे वरच परत निघून येतात. तर मित्रांनो, आपण आता पानांचे प्रकार पाहूया. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की मी या ठिकाणी 2 प्रकारची पाने घेतलेली आहेत. तर मित्रांनो, हे पहिले आहे पिंपळ पान. आपण पाहू शकता की झाडावरती पण हे एका देठाला एकच पान येते. तर हे आहे संयुक्त पान. तर मित्रांनो, आपण पाहू शकता की हे एकाच फांदीला अनेक झाडे येतात. त्याला आपण एकाच देठाला पूर्ण पाने जास्त येतात. यामुळे आपण याला संयुक्त पान असे म्हणतो मित्रांनो. आणि आपण काय म्हणतो, हे एक पूर्ण पान आहे. तर मित्रांनो, हे अशा एक एक पानांची मिळून पूर्ण पान बनते. तर मित्रांनो, आपण आता पानांचे प्रकार समजून घेतलेले आहेत. तर आता मी आणखीन एक गोष्ट सांगणार आहे. तर मित्रांनो, हे कर्दळीचे झाड आहे हे समांतर असल्यामुळे हे तंतुमय आहे. आणि मित्रांनो, शक्यतो तंतुमय प्रकारची जी मुळे असतात यांची झाडे एकदल असतात आणि जे पिंपळ पान वगैरे हे सारखी मुळांची जे झाडे येतात हे झाडे द्विदल असतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलेले आहे झाडाचे प्रकार, मूळ आणि पानांमधील शिरांचे प्रकार. तर मित्रांनो, मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पानाचे सगळे प्रकार दाखवेल. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.